जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. सद्गुरुनाथ महाराज की जय. थोडक्या वेळेमध्ये यातले जेवढे आज प्रश्न घेता येतील तेवढे घेऊ आणि राहतील तसे उद्या वेळ राहिला तर जरा लवकर तेवढी शक्ती झाली तर घेऊ असा विचार आहे. काही कारणास्तव जप दिलेला असेल तर त्या जपासाठी आंघोळ करूनच तो जप करावा असं बंधन आहे का? काही कारणास्तव जप दिलेला आहे याचा अर्थ मी असा समजतो की आपण कोणाकडे तरी काही अडचण सांगितली त्यांनी त्याच्यावर उपाय म्हणून आपल्याला जप सांगितलेला आहे. तर ज्यांनी तो जप सांगितलेला आहे त्यांनी त्याची बंधनं पण आपल्याला सांगितली असतील. तर आपण त्यांना हा प्रश्न विचारणं हे उचित ठरेल, कारण त्यांनी काही कारणास्तव जप दिलेला आहे. आपण जर काही कारणास्तव जप घेतला असेल तर त्याच्यात त्याचं खुलासा असेलच. जर कोणी दिला असेल आणि तो काही कारणासाठी, जसं सकाम उपासना सुद्धा आहे, तर सकाम उपासना आहे तर सकाम उपासनेला सकामतेची बंधन आहेत त्याची. तर तसं मूळ नाम हा विषय साधन म्हणून विषय वेगळा आणि हा जो आपण करत आहात तो वेगळा आहे. तर त्याला त्यात जर आंघोळ करून तो करावा असं म्हटलं असेल तर ती लागू होईल. नाहीतर नुसतं नाम म्हणून ते उपाधी रहित आहे, त्याला काही कशाची याची बंधनं नाहीत. हा एक प्रश्न. विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यावर तो जप 1000 म्हणून धरला तर चालेल काय? विचारले मागे बरोबर आहे. सगळी नामांच्या वेळेला आपल्या मनामध्ये विष्णू विष्णू असं येत होतं का? सुरुवात करून ठेवतो ते उत्तराची आपल्याला माहिती आहे. तर मूळ जप या कल्पनेची आपल्याला स्पष्टता जर असेल तर एका विशिष्ट नामाचा वारंवार केलेला उच्चार म्हणजे जप खरं सांगायचं तर त्या अर्थाने तो एका विशिष्ट नामाचा शाब्दिकदृष्ट्या तरी नाही, सगळ्याचा अर्थ शेवटी विष्णूच आहे. तुम्ही आम्ही जे बोलतो त्याचा अर्थ शेवटी आपल्याला गीतांजली वाचली असेल तर माहितीच की त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे अगदी परमेश्वराला उद्देशून की प्रत्येक शब्दातला अनेक व्यावहारिक अर्थ असतात. कदाचित एका शब्दाला जास्तसुद्धा अर्थ असतील, पण त्याचा सर्वात शेवटचा अर्थ तू हा आहेस. हे बरोबर आहे. अत्यंत भक्तीच्या एका पातळीवर ही गोष्ट अत्यंत बरोबर आहे की हे म्हणजे काय तर ते म्हणजे काय, खाम म्हणजे काय, असं करत करत पुढे गेलं तर शेवटी सगळं सद्वस्तू आहे. ही वस्तू आहे, वस्तू आहे म्हणजे परमेश्वर आहे. तेव्हा खाम नाही असं नाही, समोर खाम आहे नाम आहे. आहे याचा शेवटचा अर्थ काय तर भगवंत. म्हणून प्रत्येक शब्दाचा शेवटचा अर्थ भगवंत असा होतो, असा जो खुलासा त्या यांच्या रवींद्रनाथांच्या गीतांजलीमध्ये आहे तो खरा आहे. तर आता त्या अर्थाने आपण म्हणत आहात का विष्णू सहस्रनाम, तर मग त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तोच आहे, हे बरोबर. पण मूळ अभिप्रेत अर्थ हा आपल्याला एका नामाची पुनरावृत्ती करणं या अर्थाने जप असा आहे. तर 1000 नामं येऊन गेली ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे देवाचं आपण 1000 वेळा वेगवेगळ्या प्रकारे नाम घेतलं असा अर्थ झाला. विष्णू सहस्रनाम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे एकाचं नाम घेतलं, एकच नाम अनेक वेळा नाही घेतलं. कारण अजून तरी आपण ह्यात वावरतो. श्री श्रीनिवास सगळे आपल्याला वेगवेगळे वाटतात. श्रीनिवास श्री सगळे एकत्र एक वाटत नाही. शब्द हाती काय शब्द 6 हे वेगवेगळे वाटतात. तर जोपर्यंत वेगवेगळे वाटतात तोपर्यंत आपलं विष्णू सहस्रनाम चालू आहे असं समजावं. ती उपासना आहे
कमी किंवा जास्त अशा अर्थ नाही, उलटं ती उपासना म्हणून चित्ताला पवित्र करणारी उपासना आहे. तर या अर्थाने आपण ती घ्यावी. जप या अर्थाने घेण्यापेक्षा ती खरं सांगायचं तर चित्तशुद्धीसाठी अत्यंत उत्तम साधन म्हणून ते करतो आहोत आपण. तर त्याच्यात इकडचा काही शॉर्टकट नको करायला. काय होणार आहे, यामुळे इकडचे एक टार्गेट 1000 कमी होईल, एवढं नाव जे कोणाचं असेल त्यांच्यासाठी आहे. तर तसं काय आपण काय तडजोड करायला नको. एक देवाचं काय, रामाचं नाव घ्यायचं, विठोबाचं नाव घ्यायचं, ते विठ्ठल विठ्ठलच म्हणत असावं, रामरामच म्हणत असावं, ते चालेल. तेव्हा त्या अर्थाने हा काही धरू नये असं मला वाटतं. ते चित्तशुद्धीचं साधन म्हणून करावं. आणि त्याच्यावर आपण इथे विवरण केलेलं आहे. जीवनशैलीला उपयोग घरून काय होईल ते बघितले, साधकांना कसं उपयोग होईल हे बघितलेलं आहे. तर खूप अर्थाचे छटा त्याच्यामध्ये आहेत, अगदी ह्याच्यापासून संहारापर्यंत सर्व. तर त्या अर्थाने आपण घ्यावं. त्यामुळं आता एक आहे की आपल्याला दासगण महाराज वगैरे माहिती परंपरा, तेव्हा त्यांचे आता अगदी जपाचा आता उल्लेख निघाला म्हणून जपावर बोलतो की एक माळ जप केला समजा, तर जप धरायचं का नाही, ते 100 108, काही अगदी 108 गुणिले अमुक वरचे 800 सोडत नाही तर देवाला. आज जाऊ दे की आपण काय 108 वेळाचं लक्ष होतं का आपलं त्याच्याकडे, देवाकडे, होय की नाही. मध्ये आपण किती हिंडून आलो मंडळी, बाजारात सगळीकडे, मुलीकडे जाऊन आलो, इकडे जाऊन आलो, तिकडे. तसं इतकं काय अगदी सोडायला काय खरं म्हणजे हरकत नाही. पण तरीसुद्धा आता काय, आता आपण तर कोणाला आढळून आलो बाबा 108 गुणिले बरं ते 8चा पाडा तसं सोपं आहे, म्हणजे त्यामुळे ती काय अडचण नाही. तर ते करतात तसं. पण मूळ अभिप्रेत एवढी गोष्ट आहे की एक माळ जप केला तर 108 वेळा जप केला असं आपण म्हणणार की नाही, तर म्हणणार. तर असं जर आपण म्हटलं तर त्यांचे रोज 10 किंवा 12 वेळा विष्णू सहस्रनाम म्हणून दिवसात पंढरपुरात ते आपल्याला माहिती आहे. तर ते प्रदक्षिणा करीत गावाचं विष्णू सहस्रनाम इतक्या वेळा म्हणायचं. तर आता अशा हिशोबाने विचार केला तर एक अगदी 10 वेळा धरू, 10 वेळा रोज विष्णू सहस्रनामाचा पाठ हा त्यांचे नित्यक्रम होता. आपल्याला ते एक वेळा म्हणायचं, ते हे एक वेळाबद्दल विचारलं आहे, ते 10 वेळा म्हणत होते. आता असं विचार केला तर 10,800 वेळा, म्हणजे त्यातलं एक नामसुद्धा 10 वेळा म्हटल्यामुळं 10 वेळा तरी त्याचा जप झाला. एक माळ असं जर म्हणत गेलं, अशीच आवृत्त्या जर एखादा करत गेला आणि त्याने 108 वेळा त्याची जर जप केला त्या नामाचा, तर नामाची एक माळ झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यातल्या एवढ्या पटीत जर करणार असू तर एक वेळ केलं तर 108 वेळा जर समजा हे म्हटलं तर नक्की माळेच्या हिशोबात त्याचे तेवढे जे होतात ते आता आपण काढा आणि तेवढे धरायला हरकत नाही. नसेल तर आपली एक वेगळी उपासना आहे ती. तर अशा उपासनेचे प्रकार खूप आहेत. तर चित्तशुद्धीची उपासना म्हणून धरावी. आणि 1000 आपल्याला काय करायचं तो वेगळाच करावा, नसेल तर कमी केला तरी देवाला चालेल, विष्णूलाहीच आहे. आणि विष्णूचं जर आपण हे चित्तशुद्धीसाठी साधन म्हणून करत असू तर चित्तशुद्धी तर इकडे होईलच होईल, पण त्याच्याबरोबर विष्णूच्या कृपेनं आपली इकडे 1000 काय 2000 आणखीन जप होईल. तेव्हा असं त्याच्याकडे बघितलं तर बरं होईल. जप करणं काय किंवा पारायण पाठ करणं काय, म्हणजे त्या देवाची ती स्तुती करणंच नव्हे का, हा दुसरा काही संकेत आहे. आणि असल्यास कोणता वगैरे वगैरे असे 4-5 प्रश्न त्याच्यात आहेत. जप करणं काय किंवा पारायण पाठ करणं काय, त्यात कसं असतं, त्याच्या पुढं काहीतरी असतं. म्हणजे हे एवढ्यावर नाही तर काही संकेत आहे का, असल्यास कुठला. जर स्तुती करणं असेल तर जपामध्ये पारायण किंवा कोणत्याही पाठाची वेळ धरल्यास चालेल काय. म्हणजे पुढे आपल्याला ते जपात कन्व्हर्ट करायचा विचार आहे. ते मगाशी जसं 1000 धरायचा विचार होता तसं आहे. तर ज्याच्या योगाने म्हणजे बरोबर आहे, ज्यामुळे एखाद्याला जपही करता येईल आणि आपल्या आवडत्या देवतेची पारायण पाठसुद्धा करता येतील. कारण हे बरं आता ते कसं धरणार काय मला काय लक्षात आलं नाही आहे. पण आपण प्रापंचिक असल्यामुळे आपण असे वेगवेगळे मार्ग काढतो. जसं की समजा एक काय लीलामृताचं आहे, काय गुरुचरित्र आहे, अमकं आहे तमकं आहे, कुठला तरी ग्रंथ आहे, एक अध्याय वाचला, कोणी एखादं पूर्ण पारायण केलं तर त्याला समजा काय 1 तास लागला, तर 1 तासामध्ये आपला 3000 जप होतो. त्यामुळे तिकडचं जे काय पारायण केलं त्याच्याऐवजी इकडं 3000 जमा करून टाका. तर तसं काही त्या करन्सी कन्व्हर्शन वगैरे असं तसं काही नाही. करन्सी कन्व्हर्शन नाही, त्याच्यात जे मिळतं ते त्याच्यातच मिळतं, याच्यात जे मिळतं त्याच्यात मिळतं. तर आम्हाला काही फलश्रुती वगैरे दिलेली नाही आहे. आपल्या सगळ्या ग्रंथामध्ये शेवटी असं होईल तसं होईल तसं होईल आहे काय लिहिलेलं. म्हणजे त्यानिमित्ताने त्यांनी ते करावं. खरं सांगायचं त्यांनी नुसतंच करावं असं त्यांना म्हणायचं असतं. पण तरीसुद्धा ते सगळं होईल. आपल्याला जे हवं असतं सगळं, तर ते सगळं काय सुखसंपत्ती वगैरे वगैरे दर्शन काय असेल ते सगळं होईल असं लिहिलं असतं की निदान ते होईल यानं तरी हा करेल बाबा. आता एरवी काय करणं कठीण आहे. तर हे त्यांना पण माहिती आहे, पुरातन काळापासून झालेलं जसे.
सवाग्मी भवती वगैरे वगैरे तिथे तिकडे तिकडे सुद्धा आहे ते सयशोवान भवती समेधावान भवती वगैरे वगैरे सगळं. म्हणजे आता तसं काही एकदम काही डायरेक्ट होत नाही एकदम म्हणून की नाही. तसं म्हटलं तर समजा जर असं व्हायचं असेल तर एकदा व्हायला पाहिजे, पण ते तसं व्हायला पाहिजे तर हे होतं असं त्यांचं म्हणणं आहे. ते काही तसं होत नाही. तर त्यामुळं ह्या मुळातच ह्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे असं समजायला हरकत नाही. जप वेगळा, पाठपारायण वेगळं. पाठपारायणाचा उद्देशामध्ये बरोबर आहे की जी पारायण आहेत जे आज ग्रंथ आहेत, पारायण म्हणजे कुठल्या तरी ग्रंथाचं आपण पारायण करतो, काय लीलामृत असेल, आणखीन काय असेल, जानविजय असेल, हे असेल, हे सगळ्यांचे साधारण दिशा काय आहे तर स्तुतीबरोबर त्याच्याबरोबर त्याच्यात कथा आहेत, लीलावर्णन आहेत, प्रसंग आहेत, उपदेश आहेत, अनेक गोष्टी त्याच्यात त्या चरित्राला एक प्रधान धरून त्या सगळ्या आलेल्या असतात असं असतं. उपदेशाचे काही ग्रंथ असतात त्याची पारायण असतील. तर हे सगळं वेगळ्या स्वरूपाचं आहे. आता हे सगळं करत करत शेवटी आपल्याला नामावर यायचं आहे. म्हणजे त्याच्यात आणि त्याच्यात काहीतरी फरक असलाच पाहिजे मुळात. तर ते करून नामाची बुद्धी व्हावी ह्यासाठी जे चाललेलं आहे तेच आपण नाम म्हणून न धरलेलं बरं. त्याने आपल्याला नामाकडे आणून सोडलं एवढा त्याचा अर्थ. तेव्हा आपल्याला घेऊन येणारी जी गाडी आहे ती आपण सोडून दिली आणि आपल्या घरात उतरलो तर आता गाडी म्हणजे घर नाही, गाडीने आणून सोडणारं वाहन. तर त्याने आणून सोडलं. आता जे घर आहे ते आपलं घर, ते नामाचं. तर तिथे आणून शेवटी हे काय सांगतात, भक्तिभाव आहे, शुद्धता आहे, प्रेम आहे, देवाबद्दलचं काय आपुलकी आहे, हे जे काय सगळं वाटलं मला खरेपण आहे, हे देवाचं खरेपण माझ्या जीवनात आणून देणं हे त्या वेगवेगळ्या ग्रंथांचं कार्य असतं, तिथे करीत असतात. तर ते जे कार्य करतात त्याचा उपयोग करून घेऊन आपल्याला शेवटी नाम घ्यायचं आहे. हे याचं क्रम आहे की आपण हळूहळू एका दृष्टीनं विचार करा किंवा आणखीन कुठल्या दृष्टीनं आपल्याला विचार करता येतो तो करा की हळूहळू आपल्या उपाधी वाढत जातात आणि हळूहळू त्या निसर्गच कमी करीत करीत आणतो. हे शेवटी सगळे एक 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 मंडळी इंद्रिय राजीनामा देऊ लागले आहेत. पंत महाराज आहेत बसलेले ते म्हणून त्यांनी सांगितलं त्यांच्या पत्रात आहे ना की आता इंद्रिय हळूहळू राजीनामा देऊ लागली आहेत, त्यामुळे आता वेळ कमी राहिला, त्याच्या आत आपले कार्य साधले पाहिजे वगैरे वगैरे. आपल्याला ते पत्र माहिती आहे. तर ते जसं असतं तसं ते हे राजीनामा द्यायला लागतात. आता पारायण करायचं आहे तर आता कसं ते करावं, मग ते नाही शक्य होत. म्हणजे अशी जर बुद्धी समजा अगदी झाली 60 वर्ष झाली मग तिचं पारायण करीन, शक्ती हातातली नाही, ग्रंथ उचलण्या एवढी सुद्धा अनेकदा शक्ती राहत नाही मोठा असेल तर, नंतर वाचण्याचे ते शक्ती राहत नाही डोळ्यांना. म्हणजे ह्या सगळ्या इंद्रियांचे राजीनामे येतात. पण नाम घ्यायची मात्र माणसाला शक्ती कधी काढून घेतली जात नाही. त्यांनी जर घेतलं असेल तर पुढे सुद्धा ते घेतलं जातं, ह्याची काही गरज लागत नाही. तेव्हा ह्या सगळ्या उपाधी वाढत जातात. त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी करत राहाव्या. त्यामुळे नामाची बुद्धी निर्माण होते आणि ती निर्माण झालेली बुद्धी पुढे आपल्याला ही पारायणं न करता पारायणाच्या कितीतरी पट गोष्टी देऊन जाते आणि शेवटी भगवंताशी जे एकरूप व्हावं किंवा आपली वृत्ती जी बदलावी ती बदलून जाते आणि मग तर नामच राहतं आणि शेवटी भगवंतच राहतो. इथपर्यंत त्याची व्याप्ती आहे. त्यामुळं नाम हे सूक्ष्मतेकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे, आपल्याला वृत्तीनं बदलणारी गोष्ट आहे. तर ह्याच्यातले दोनमध्ये फरक आहे. तर स्तुती आहे बरोबर आहे, पण सगळीच नामं स्तुतीपर आहेत असंही नाही. काही गूढ अर्थाची आहेत. आता गणगणगण आता बोलते खूप प्रकारे अर्थ लावतात, पण नाही. आपल्याकडे एक नाथतंगे बाबांचं एक हे मिळतं तेव्हा ते बघितलं असेल आपण, याचा अर्थ लावा. ते आहे एका भाषेमध्ये, आपल्या शाबरी भाषा असतात तसं आहे. कोणाला त्याच्यात काही इंटरेस्ट असलं बघावं तर काही मंत्री असू शकेल. तर ते जे काय आहे तर अशा स्वरूपाच्या खूप गोष्टी आहेत. गूढार्थबोधक आहे किंवा अगदी साधा आहे, ओम तत्सत आहे. हे काहीतरी अर्थ सांगतं, अर्थाचा संकेत आहे तो. म्हणजे त्यात भगवंताचा संकेत असण्यापेक्षा सुद्धा हा अर्थाचा संकेत महत्त्वाचा की हे खरं नाही आहे चाललंय, ते खरं आहे, ते खरं आहे ते लक्षात ठेवून याचं काय ते करा. हे भातुकलीच आहे असं लक्षात ठेवा आणि तिकडे खरं आहे. तर असं लक्षात ठेवण्याची सारखं मनावर हे राहावं, प्रभाव राहावा, मनाला ती जाणीव राहावी, ह्याच्यासाठी हे असे ओम तत्सत सारखे म्हणतात. म्हणजे त्या मंत्रामध्ये असे वेगवेगळे आहे. तर ह्याच्यामध्ये कोणाची स्तुती केलेली नाही, हे ज्ञान आहे. हे ज्ञानाच्या दृष्टीनं ज्ञानबोधक आहे ही गोष्ट की आपण आता आपल्याकडे काहीतरी हे होतं, काय मतभेद होतो, कोणाचं काय हे निराश आहे, त्या अमकं होतं तमकं होतं, काहीतरी होत होतं सारखं. कशामुळं होतं तर त्या गोष्टीला आपल्या दृष्टीने इतकं महत्त्व आलेलं असतं की बस हे आता मला काही पुढे मार्ग नाही असं वाटतं. म्हणजे ते सगळे परिस्थितीने आपण गांधलेले असतो आणि अशा वेळेला असं वाटतं की बस कदाचित हेच चांगल्या बाजूला सुद्धा होऊ शकतं. एखाद्या असंही होईल कदाचित की बस सगळं मिळवलं मी जगामध्ये किंवा काय ते झालं पाहिजे असं वाटतं. पण ते मंत्रसारखा जर चालू असेल तर तो सांगेल की हे खरं नाही ते खरं.
ज्या अर्थाने इथलं सुख खरं नाही आहे त्याच अर्थाने इथलं जे दुःख आहे, इथं जे आत्ता मार्ग नाही आहे, निराशा आहे, ती सुद्धा खरी नाही आहे. हे तर खरंच नाही काही मुळात. तर शेवटी ते सिनेमा समजला की पडदाच कोरा राहतो. त्यातल्या त्यात म्हटलं तर तोच खरा. आता तोच खरा म्हटलं तर तोही खरा आहे का? तर नाही. एक साधा म्हणजे मारू नका पण सांगितलं असं काय दगड मारलं तर जाईल पडदा फुटून, हो की नाही? ते आता क्रिस्टलच असते, जरा जोराशी जोर काय केला तर ते पण जाईल. म्हणजे हेही खरं नाही. म्हणजे हे खरंच नाही हे पटवून जाणारा तो मंत्र आहे. जर खरंच नाही हे एकदा जर कळलं समजा तर मला सांगा किती सुख दुःख करेल मनुष्य. त्याचं हाय ठीक आहे, त्याला म्हणतो बेत अपयश आलं, काय मनाविरुद्ध घडले, सगळे झाले. पण हिथंच घडले ना ते सगळे. आपले आपले जे काय खरे नाहीत त्यांच्यातच घडलं ना, खेळातच घडलं ना. केवढा खून झाला, केवढा खून कुठं झाला हे आत्ता हे टी व्हीवर दाखवला जातो. ते दोघंही सुरक्षित आटणार, काय खरं. कारण त्यांचं ठरलं होतं, डायरेक्टरने सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी केलं. त्यातनं गोळालेली गोळी खोटी होती, तो गेला, ते सगळे मिळून घरी राहिली. कधीच शूटिंग झाली त्याचं. हे जितकं खरं आहे तितकंच हे सगळं खरं आहे. हे ज्याच्या लक्षात आलं त्याचं सत्यत्व एकदा गेलं की ती गोष्ट एकदम त्रास त्याचा कमी होऊन जातो. मनाला जे ताण सगळं जे आहे ते तिला दिलेले सत्यत्वामुळे. या काही नामं ही स्तुतीपर नाही, अर्थ आपल्याला जाणवून देणार आहेत. हे जगाला अर्थ नाही, हे मायेच आहे. हे एकदा लक्षात आल्यानंतर सभेमध्ये जसं पाणी दिसत होतं म्हणून वस्त्र आवरून घेतली आणि पुढे जायला लागले, आणि जमीन दिसत होती म्हणून टाकायला गेले पाय तर तो पाय भिजला. हे जसं मायावी काम आहे तसंच हे मायावी काम आहे. त्याची कधीतरी झलक आपल्याला मिळते. ती झलक मिळाली की त्यावेळेला आठवावं हे तो तत्सत हे खरं आहे. ते खरं हे जर त्याच्यात सारखं मनात असेल तर हे जे खरं म्हणून जे अंगावर आलेलं आहे त्या अंगावर येणार नाही, ते त्याच्या मार्गाने जाईल असं समजायला हरकत नाही. त्यासाठी म्हणून हे नामाच्या मध्ये सुद्धा नुसती आता पारायण स्तुती आहे. त्याच्यामध्ये हा बोध आहे की नाही ते मला माहीत नाही. त्यांचा मूळ सांगण्याचा अर्थ असणारच आहे. ज्या अर्थी संतांचं म्हणणं आहे त्या अर्थी त्याच्यात काही एकमसत त्यातच तेच असणार आहे. फक्त ती कथा किंवा ते जे काही चाललं आहे त्याच्यामध्ये कदाचित पात्र असतील, प्रसंग असतील, एखाद्या उपदेशात काहीतरी असेल. पण मूळ हे जे नाम आहे ते नामामध्येच मुळात हे असं एवढे प्रकार आहेत. तर ते आपल्याला फक्त भगवंताचं सत्यत्व प्रस्थापित करून देऊ इच्छितात, बोध करून देऊ इच्छितात. तर ते त्यांचं मूळ काम आहे. ते त्याची स्तुती करीत नाहीत, तर त्याचं स्मरण देण्याचं काम करतात आणि आपल्याला खऱ्या वस्तुस्थितीशी एकरूप व्हायला लावतात, प्रयत्न करतात. हे त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे यातला फरक लक्षात ठेवला तर मग आपल्याला असं त्याच्याऐवजी ते वगैरे काय नको. हे जे काय पारायण करायचं ते अवश्य करावं. त्याच्याऐवजी अर्धा तास झाला म्हणजे 1,500 2,000 बाकी काय धरून म्हणजे काय करायचं तो करावा. पाठ पारायण काय करायचं ते करावं. आवडत्या देवतेचं काही नाम असेलच ते घ्यावा. तो त्याचं खरं नाम या अर्थाने उपयोग होईल. पारायण ही ती पुढे जाण्यासाठी जी मनाला एक जोर लागतो की अशा घटना या संतांचं चरित्र आहे समजा, तर ह्या एवढ्या मोठ्या घटना या बाबतीत घडलेल्या आहेत असं वाटल्याने आता ते नाम घेतलं पाहिजे असं जे वाटतं त्याच्या आधीचं ते आहे. त्यामुळे ते त्याच्यात नको कन्व्हर्ट करायला. ते त्याने आपल्याला उपयोग करून दिला एवढाच त्याचा अर्थ. हे नाम घ्यायची बुद्धी दिली, आता ते मी सोडत नाही. हे जे काय आहे ते त्याचं खरं सार आहे. तर हे समजावं आणि स्पष्ट करावं असं लिहिलेलं असल्यामुळं हे आपल्याला स्पष्ट केलं. त्याचा संकेत सांगितला, कोणता ते सांगितला. स्तुती असेल तर स्तुतीमध्ये फरक आहे तेही सांगितलं. असं निरंजन पद हा शब्द बरेच वेळा येतो किंवा निरंजन हा शब्द बरेच वेळा येतो. त्याचं विवरण मिळेल का? विवरणापेक्षा हा जो मूळ अगदी थोडक्यात आहे. मागे अगदी निरंजन स्वामींचं ज्यावेळेला सुरुवात झाली ती त्यावेळेलाही सांगितलं होतं की त्यातला हा जो उपसर्ग आहे, निरुपसर्ग हा त्याला लागलेला आहे त्या अंजन शब्दाला. तर त्या शब्दाचाच मूळ अर्थ की निर्गत आहे, म्हणजे नकारदर्शक आहे तो. अंजन हा जो शब्द आहे ना ते आता अलीकडे खूप ॲडव्हान्स असेल काय अंजन, पण पूर्वीचं अंजन आपल्याला माहिती आहे. ते काय सुरम्यासारखं काय ते काळं घालतात ना डोळ्यामध्ये आणि ते थंडावा वगैरे ठीक आहे, पण काही आणखीनही कारणासाठी घालतात. ते जे काय काळं अंजन वगैरे काय घालतात डोक्याला, तर ते काळं असतं. तर ते त्यावरून म्हणजे काळी गोष्ट डोळ्याचा तो सौंदर्याचा भाग असणं याचा इथे संबंध नाही, त्याचा काळ्याचा फक्त संबंध आहे. तर ते जे काळं आहे ते कशाचं हे दाखवतं तर अंधार, अज्ञान यांचं ते प्रतीक आहे. तर ते ज्यातून निघून गेलेलं आहे ते ज्यात नाही ते निरंजन, ते निर्गत आहे, त्यातून गेलेलं आहे निघून. तर असं निरंजन शब्दाचा मूळ अर्थ आहे. त्या अर्थाने डार्कनेस नाही, काळेपणा नाही, विकल्प हे काळ्याचंच लक्षण आहे. कलमश हे काळ्याचं लक्षण आहे. तेव्हा अपूर्णता हे त्या काळेपणाचं लक्षण आहे. तर ते जे अंजन म्हणून जो शब्द आहे तो या अर्थाने की ते निघून गेलं आणि म्हणून निरंजन आहे. आता हे जर गेलं
अज्ञान, अपूर्णता, आता आपण 2 गोष्टी पाहिल्या. ह्या सगळ्या ज्या काळ्या ह्या अर्थाच्या आहेत त्या सगळ्या निघून गेल्या, त्यापासून मुक्त झालं म्हणजे निरंजन झालं. म्हणजे निरंजन म्हणजे ईश्वर स्वरूप झालं. कारण आता उलटं सगळं आलं. जे अपूर्ण होतं ते पूर्ण आलं. निरंजन निघून गेलं म्हणजे काय झालं? अज्ञान निघून गेलं म्हणजे अपूर्ण निघून गेलं म्हणजे पूर्ण आलं. तेव्हा पूर्ण आलं. अज्ञान निघून गेलं म्हणजे ज्ञान आलं. ते जे काय समाधान होतं ते गेलं, समाधान आलं. म्हणजे सगळ्या दृष्टीनं ईश्वर स्वरूप हा त्याचा साध्या दृष्टीनं साधा अर्थ सरळ शेवटी व्युत्पत्तीपासून इथपर्यंत लागलं. तर या अर्थाने निरंजन. आणि हे निरंजन पद हे तेवढंच फक्त की हे स्थिती पद म्हणजे एवढंच म्हणायचं आहे. तर निरंजन पदाची प्राप्ती व्हावी किंवा ती मला झाली आणि तो अनुभव प्रत्यक्ष घेणारे आपल्यासमोर आहेत. तर त्यांचं त्या चित्राच्या रूपाने आपण दर्शन घेतो. ती प्रेरणा मिळावी आणि निरंजन पद अविनाशी मग पावसी लवलाही वगैरे अनेक ठिकाणी जे सांगितले ते आपल्याला मिळावं. कर्ममार्ग अटळ आहे. सर्व कौशल्य हे कर्मांच्या निवडीमध्ये आहे, हे खरं. परंतु काही कर्मांचा या बाबतीत उलगडा होत नाही. हा एक आहे मुद्दा. आपण म्हटलं आहे की जे कर्म एक पाऊल का होईना मुक्तीच्या दिशेने नेत नाही ते बांधणारं किंवा बांधणारं ठरतं. कर्म बाधतं म्हणजे काय आणि बांधतं म्हणजे काय, तर यात फरक काय. तसंच एखाद्या कर्माला पुढं अनेक बरे वाईट फाटे फुटतात, तेव्हा कर्मांची निवड कशी करावी त्याच्याबद्दल पुढे लिहिलं आहे की ध्येयासयुक्त ती घ्यावी, बाकीची टाळणे बरी, यात ते त्याला कसं बसवावं. हा व्यापक आहे, प्रश्न मोठा आहे, थोडासा वेळ लागणार आहे. पण आपण सारांश पाहू फक्त की एकतर कर्मांच्या निवडीमध्ये जे स्वातंत्र्य आहे असं आपल्याला म्हणायचं आहे, तर ते पूर्ण नाही आहे. ही सर्वात पहिली गोष्ट. आपल्याला निवडीमध्ये पूर्ण स्वातंत्र्य नाही. काही अपरिहार्य आहेत. जन्माला आलो, जिथून जाणीव झाली तिथपासून विचार करतो. श्वासोच्छ्वासाचं कर्म अपरिहार्य आहे. आई वडील आले अपरिहार्य आहे, त्यांच्याशी गोष्टी कर्तव्य लागली, कर्म अपरिहार्य आहेत. समाज मागे आहे, त्याच्या कर्म अपरिहार्य आहे, ते चालणं. किंवा वातावरण आहे, कुठे जिथे राहतो ते आहे. तर हे या अर्थाने ते अपरिहार्य आहे. दुसरं काही प्रमाणात तशी आहेत, म्हणजे काय विद्येच्या शाखा आहेत किंवा बालपणीचे आपली काय असेल ती परिस्थिती आहे, यामध्ये थोडंफार स्वातंत्र्य आहे, थोडंफार नाही. नंतर ही जी निवड आहे ही आभासात्मक आहे, एवढं लक्षात ठेवा. निवड हा आपल्याला कर्मांची निवड करता येते, पण थोडंसं त्यात आभास आहे की आपण निवडतो आहोत. याच्यामध्ये आभास कुठला? आभास आपल्याला परिचित आहे की खरं वाटतं असं की आपण ठरवले आणि आपण करतोय असं जे वाटतं, ह्याच्यामागे अजून एक मागं त्याचं कोणतरी उभं असतं, त्याला प्रारब्ध म्हणतात. त्यामुळं आपण निवडलं असं वाटतं, आपण केलं असं वाटतं. त्यातलं नक्की आपण कुठलं केलं आणि नक्की आपल्याला काय करणं भाग पडलं, हे म्हणजे जिथे ते गीतेत म्हटलेलं आहे की फार बुद्धिवंतांना सुद्धा हा प्रश्न सुटलेला नाही आणि निकाली करता येत नाही, त्यातला हा प्रश्न आहे की नक्की हे माझ्या प्रारब्धाच्या जोरामुळं घडलं की हे मी निवडून केलं म्हणून घडलं, हे ठरवणं कठीण जातं. म्हणून हे आभासात्मक आहे आणि तेवढा आपण दक्ष राहिलो तर कदाचित हे लक्षात येईल. तेव्हा एक गोष्ट. नंतर थोडंसं सांगतो कर्माबद्दल. मी एकदा आपल्याला मागे काही बोललो का नाही मला माहीत नाही की हे प्रारब्धाचं कसं ओळखावं. प्रारब्ध म्हणजे साध्या भाषेत दारात बसलेलं कुत्रास हाकललं, बोललो की नाही, हाकललं तरीसुद्धा पुन्हा ते येऊन बसतं, म्हणजे आपलं प्रारब्ध समजायचं. आपण प्रयत्न केले ना तो पुन्हा आपल्या मागणं येतोयच ना, मग घेऊ देत. कारण ते आपल्या मागे आल्याशिवाय आणि त्याला आपल्या मागे सहन केल्याशिवाय आपली त्याच्यापासून सुटका होणार नाही. कधीतरी आपण असंच केलं असलं पाहिजे, ते हे फेडायचं. तेव्हा ह्या अशा गाठी पडतात प्रारब्धाच्या, संचिताच्या भेटी आहे ना आपल्या त्याच्यात, तर त्या अशा होतात. मग आता त्याला अनुकूल परिस्थिती बाहेर निर्माण होते. त्यामुळे ती परिस्थिती बघून आपल्याला असं वाटतं की अरे हे आपणच करतो. नाही, ती परिस्थिती त्या तुमच्या त्या आधीच्या कर्मावर अवलंबून असते. त्यामुळे ती सगळी तसं जुळून येतं. बरोबर, ह्याच गावात जन्माला येतं, तिच्याच गावात जन्माला येतं, तिथंच राहायला येतं, सोडूनच जातो, आमकीच मिळतं, गाव मिळतं, हे होतं ते होतं, ते जे काय सगळं आहे ना चाललं असतं. ह्यातलं नक्की काय आपल्या हातामधलं होतं आणि काय नव्हतं हे असं ठरवून बघावं लागतं. की ते हाकलून दिलं आणि निघून गेलं तर त्याचा आपला प्रारब्धाचा संबंध नाही, व्यवहाराचा होता. आपल्याला नको होतं, आपण हाकललं, निघून गेलं, याचा अर्थ प्रारब्धात नाही म्हणलं. हाकल पुन्हा भरत परत हाकललं पुन्हा, आता काय करायचं.
आता काय करता येणं शक्य असेल ते करायचं. म्हणजे ह्याच्या पुढे अजून काय त्याला भाकरी घालायची आहे का, भाकरी घातल्यावर जाते बघायचं. कदाचित ते भाकरी घातल्यावर निघून जातं, म्हणजे आपला संबंध भाकरीचा होता, बरोबर राहण्याचा नव्हता. हे आभासात्मक आहे, म्हणजे कसं सोडवावं लागतं त्याच्याविषयी सांगतो. कर्म अत्यंत कठीण विषय हा. एक पूर्ण चांगलं सणसणीत 4 सेशन घेतले तरी होणारा प्रश्न नाही, पण सांगतो कसं संबंध प्रारब्धाचा कसा असतो. आता हे कुत्र बसले, ठीक आहे तुम्ही एक भाकरी घातली नाही, तुमच्या तोंडाकडे परत बघा. आता काय करणार, परत बघत राहिलं. त्याला माहिती असेल करायचं अजून यांच्याकडे 4 भाकरी आहेत, खाणारे एकटेच आहेत, त्यांना 2च लागतात. काय माहिती आपल्याला काय त्याला वाटते काय नाही, काय हो की नाही. आपल्याला माणसाच नाही सांगतात, आपण त्यांचं काय सांगणार. तर त्यामुळं आपल्याला हे कळत नाही. मग दुसरी भाकरी आणून घातली की खातं आणि मग टाटा केल्यासारखं निघून जातं. म्हणजे काय, म्हणजे 2 भाकऱ्यात देणं होतं, घेऊन गेलं. तर पुन्हा ती गावात दिसत पण नाही आपल्याला. आणि कदाचित असं पण होतं दुसरी संध्याकाळी पुन्हा 7 वाजता हजर. अरे बापरे, आता हे किती दिवस राहणार. त्यात ज्या दिवशी परत येणार नाही तिथपर्यंत राहणार. मग तोपर्यंत आपल्याला आता तिथं भाकऱ्या घालणं पाहिजे, आपल्या मुकाट्याने भाकऱ्या घालव, त्याच्याशी उगाच काठी घेऊन भांडत बसण्यात काय अर्थ नाही. का आपला वेळ आत्ताच इतर कर्मांचं घालवेल ते, त्यापेक्षा भाकरी करून घालण्याचं लवकर मोकळे व्हा आपण. हो बघा तुम्ही अनेकदा प्रारब्ध झालं ना, त्याचं ती भाकरी टाकावी, म्हणजे प्रारब्धाचं लवकर संपतं लगेच. ती भाकरी खाली की निघून जातं. तुम्ही जर त्याच्यासमोर अगदी गप्पा मारत बसले तर ते तुमचे 2 तास घालवेल. भाकरी करायला 20 मिनिटं, गप्पा मारायला हाकलायला 2 तास, त्यापेक्षा उरलेले 1 तासावर माझं जप झालं असतं का नाही. हे प्रारब्धाचं गणित आहे. म्हणजे त्यात ते आभासात्मक कसं आहे आणि टप्प्याटप्प्यानं कसं सोडावं याच्यासाठी सांगते. तेव्हा आता प्रारब्ध अगदी व्यवहारात सांगतो. प्रारब्ध आपलं गंमत म्हणून सांगतो. आता न सांगता पाहुणे आले, न बोलावता आले. कोणत्या पाहुण्याला मी काय म्हणत नाही, पण सांगतो. तर आता प्रारब्ध असेल काहीतरी, आपण तर काय ठरवलं नाही, बोलवलं नाही, काय नाही, तरी सुद्धा आले तर मग ठीक. मग आता हे प्रारब्धात आलं. आता निवडीचं काय होतं, आपण ज्यांना पत्र पाठवलं, फॉलोअप केला, फोन केलं, येत आहे ना, निघाला ना, अमुक झालं, ते तुमचं. आता ते बघा काय करायचं ते. त्यात तुम्हाला ऑप्शन आहे, बोलवू शकता, दुसऱ्याला बोलवू शकता, तिसऱ्याला बोलवू, इथे स्वातंत्र्याचं थोडंसं आहे. तर ते आभासात्मक कसं आहे आणि ते वेगवेगळं कसं करता येतं हा एक मोठा आहे. म्हणजे याचा प्रश्न क्रिटिकल आहे, पण आहे, सुटू शकेल. आणि तसं आपण बघावं. तेव्हा कौशल्य निवडीमध्ये आहे खरं, पण कौशल्य काय आहे तर हे कौशल्य त्याच्यातलं की ते निवडीमध्ये आहे. त्याचं प्रमाण बघावं की हे नक्की इकडे प्रारब्धाकडे झुकते का स्वातंत्र्याकडे झुकते हे बघावं. त्याचं पुन्हा काय करावं की निवड केल्यानंतर आता हे तर कंपल्सरी आलं, हे ऑप्शनल आलं. कंपल्सरीला किती वेळ द्यावा आणि कशा तऱ्हेनं कौशल्याने संपवावं हे पण आहे. त्याचं आपलं 10,000 रुपये देणं आहे ना, मी 1,000चे 10 हप्त्याने द्यायचं का 1 हप्त्यात देऊन मोकळं करायचं ते आपण ठरवायचं. काही प्रारब्ध असे असतात तर त्याची ती अशी कमिट करून मोकळी करता येतात, तशी करावी. आता आपल्याला हौस असेल बाबा आपलं हे बरं वाटते तर हेच बरं वाटते तसंच करावं, राहू चालू दे पाण्यानं आपलं. तर ते तसं पण करता येतं. अनेक लोक कोर्टात जातात आणि ते वर्षानुवर्ष त्यांना पण चालतं, कोर्टाला चालायला काय प्रश्न येत नाही, तर त्यांना चालतं. तर त्यामुळे त्यांना चालत असेल त्यांनी तेच करावं. नाही तर मूळ मुद्दा काय आहे की हे भाग आहे ह्यांचा आहे, बघ हे घ्या तुमचा भाग, हां बघ पुढे काय आता का, आता काय नाही तुमचं तुम्ही चहा घेऊन जावा, असं आहे ते. म्हणजे हे प्रारब्ध संपवायची आपली तयारी असेल तर ते असं पण संपतं. आणि जर आपली इच्छा असेल की नाही तसं नाही होऊन जाणार, मग चालू द्यायचं आपलं काम. किती वर्ष इथं तिथं 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 कितीही कोर्ट आपल्याकडं काय, तर त्या पद्धतीनं हे चालेल. तेव्हा ही निवडीमध्ये पुन्हा हे आहे, त्याच्यात आपण जे कर्म करणार त्यामध्ये कौशल्य हे आहे की ते आता ह्याच्यात विशिष्ट आता ते बांधण्याचं वगैरे, बांधणारं आणि बांधणारं असं म्हटलं आहे बरोबर. हा शब्द हा वापरलेला आहे. कर्म बांधतं आणि बांधतं. काय होतं, बांधणारी गोष्ट एक ठीक आहे, बांधणारी जरा विचार करण्यासारखी आहे. कर्म बांधतात गोष्ट खरी. काय आहे, एखाद्या ह्याची मित्रमंडळ आहे, काहीतरी एक काय ग्रुप आहे, क्लब आहे, संस्था आहे, त्याची मेंबरशिप आहे, तर ती बांधते. आपण मेंबरशिप घेतली, त्याचे काय ते सदस्य झालो की ते आपल्याला बांधणारी गोष्ट झाली. त्याची काय वार्षिक सभा आहे, त्यांचं काय अमुक आहे, त्याची महिन्याची मिटिंग आहे, तर हे सगळं आपल्याला बांधतं. आणि त्यात उपस्थिती आहे ती तेवढ्या प्रमाणात असली पाहिजे वगैरे आहे, असं आहे, सगळं ठीक आहे. आता बांधण्याचा विचार करू. हे जे आहे हे आपण पत्करलं, ते कसं बांधलं ते आपल्या लक्षात आलं. आता ते जे काय क्लब आहे किंवा काय जे काय मित्रमंडळ आहे, काय हे संस्था आहे, तर तिचे आपण सदस्य झालो म्हणून हे बांधणारं आलं. बांधणारं काय आहे, आता वास्तविक क्लब त्याचा उद्देश काय आहे, तर त्याचा उद्देश समजा अगदी समाजसेवा आहे.
काय काही असेल, प्रत्येक वेळणं असेल, काय आणखीन काय ते पुढचं काय बोलत नाही, तर ते असेल, काय हे असेल, खाणंपिणं असेल किंवा काय समाजसेवा असेल, अगदी सात्विक आपण समाजसेवा आहे, क्लब आहे, काय त्याचा उद्देश हा आहे असं धरू. तर ठीक आहे, मंथली मीटिंग आहे, ही बांधणारी आहे. आता त्याच्यातनं सेवा, समाजाच्या सेवेचा उद्देश आहे, तर त्यासाठी काय ते कार्य करायचं आहे. म्हणजे आता त्याच्यातसुद्धा बरीचशी कार्य ही अशी म्हणजे फोटोसाठी वगैरे करायचे असतात, खूप कार्य खूप प्रकार आहेत. कर्माचा आपण हा प्रश्न काही सोपा सोडवण्यासारखा नाही आहे. तर त्याच्यात ते काही ती दाखवण्यासाठी असतात, काही ती महिन्यातून झालीच पाहिजे म्हणून असतात वगैरे, असे खूप सगळं आपली सरकारी कामं आपल्याला माहिती नाहीत का, तर तसं असतं. तर आता हे जे काम चाललं आहे ते समजा सेवेचं आहे, तर ते सेवा केली, काय वृद्धांची केली, काय समाजाची केली, काय रस्ता झाडला, काय झाडं लावली, काय आपल्याला जे त्या ह्याच्यामार्फत संस्थेमार्फत करायचं ते केलं. आता ते पुढं म्हटलं आहे की हे असं युक्त ती घ्यावी किंवा मुक्तीला जी युक्त ती आहे ती घ्यायची. तर हे जे आता सेवेचं कर्म आलं ते मला बांधणार का नाही बांधणार हे त्या मेंबरशिपमुळे कळलं, ते किती आहे ते प्रमाण ठरलं. पण बांधणारं काय आहे, तर आता ते जे काय काम केलं त्यावेळेला फोटोला हजर राहणं हे काही आपल्याला बांधणार नाही आहे, राहिलो तर बांधण्याची शक्यता आहे. तेव्हा आता असं पण करता येणं शक्य आहे. एक वेळ तुम्हाला सेवेला ते सूट देणार नाही, ते म्हणेल नाही सगळ्या मेंबरने हजर असलं पाहिजे, प्रत्येकानं एक झाड तरी लावलंच पाहिजे, मुक्त हे बांधणारं काम झालं, कारण मेंबरशिप आली पाहिजे म्हणून. तर तसे मेंबरशिपनं ते बांधणारं काम आहे ते माझ्याकडे येणार, बांधणारं काम आहे ते येणार. आता बांधणारं काय येणार, तर बांधणारं ह्याच्या पुढे जे काय त्याचं आता काय होणार ते फोटो येणार, मग ते बाहेर होणार, मग त्याची प्रसिद्धी होणार, मग ती आपल्याला आता बांधणारी प्रसिद्धी सुरू झाली. कारण तिथून पुढं ते अंकाराला ते हे आलं, मग ते नाही दिलं कोणी, त्याच्यावर आता कोणीतरी त्याच्यावरती कॉंग्रॅच्युलेशन म्हणलं बाय, मग त्याचे फोन आले पाहिजे, मागण्याची वाट बघणार, म्हणजे आता हे बांधणारं काम सुरू झालं, पोट बिघडायला सुरुवात झाली. आता खरं सांगायचं ते झाड लावलं तेवढं बरोबर होतं, काही झालं नव्हतं, ते बादल्या टाकल्या, ते त्यांचं जास्त कोणाचं साहित्य परत करून टाकलं, आपल्या घरी आलो, आपलं काम सुरू. तसंही होत नाही. ते फोटो आल्यावर मग तो कधी येतोय, मग ह्यात आला का, मग त्यात आला का, मग सकाळ मग अमुक तमुक टाईमचं सगळीकडे झालं का, ते मग त्या वाचकांचे फोन आले का, सगळ्यांचे नाही आले, मग त्यांनी बघा त्यांना ते माहिती आहे, त्यांच्याकडे टाकतं म्हणणे फोन नाही केला, असं आता बाजायला लागलं. असं एक सेवा करून झाली, काय मिळत झालं, त्या मेंबरशिपचं काम झालं. पण आता ते बांधणारं, तेव्हा बांधणारं काय आणि बांधणारं काय, बांधणारं एवढंच होतं की तुम्ही प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे, ते बांधणारं होतं कारण मी मेंबर झालो. बांधणारं हे होतं की मी हे पुढचं सगळं केलं ते. आता ते काही त्यात अभिप्रेत नाही की अशी कित्येक माणसं आहेत की जे हे काम करतात, पण कामात त्याच्या त्या फोटोत कुठं दिसतच नाही, कुठं नाहीच, त्यांचं नावच नाही, बातमीत नाही, फोटोत नाही, कशात नाही, त्यांना काही बाधत नाही. असलंच फोटोमध्ये म्हणून सुद्धा बाधतं असंही नाही, पण ते जे काय फोटोत आहे त्याचं आपल्याला काहीच नाही. हो का, ते फोटोत आहे का, असं इतकं ज्याचं आहे त्याचं असलं काही नसलं काय त्याच्यात, त्याला ते बाधतच नाही. पण हे बाधतं जास्त बाधतं. आता हे बाहेर फोटोत आहे ह्याच्यात आहे तोपर्यंत ठीक आहे, हो, पण आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी ह्या आपल्याला बांधणाऱ्या असतात, त्या आपण करतो, पण त्यांना जाणीव आहे का बघा, ते मला म्हणायचं ते मग ते बाधायला सुरुवात होतं. आता पण केलंय ना, आता झालं आपलं काम, त्यांचं काय करायचं ते, मुलाचं कोणाचं मोठ्यांचं काय करायचं, ज्याचं काय करायचं आपलं कर्तव्य ते बांधणार आहे. कारण का, आपण त्यांचे नातेवाईक आहोत, काय आपलं संबंध असेल त्याप्रमाणे, मुलगा असेल, वडील असेल, काय बायको असेल, काय वडील असतील, काय ते केलंय ना आपण त्यांचं आता ते. तर आता त्यांना त्याची जाणीव नाही, हे जे कॉन्सेप्ट पुढे जे नंतर त्रासाचं आहे सगळं ते बांधणार, आणि ते बांधणारे बांधू दे, त्याचं ते कामच आहे. इकडे हे आहे पुढचं हे त्रास होतो, आणि मग ते आपल्याला ते दुसऱ्या सांगावं असं वाटतं. मग ते पुढचं फार त्रासाचं आहे सगळं. ते बांधलं तर पोटात ते बांधतं आपल्याला, ते माहिती आहे आपल्याला, ते 3 दिवस 4 दिवस निस्तारायला लागतं. तसं हे किती दिवस निस्तारलं, किती वर्ष, काही सांगता येत नाही. तेव्हा यातला फरक आपल्या समोर असावा. नंतर आता ह्याचं बरंच आहे अजून, पण ठीक आहे आता सांगत नाही. ध्येय असं युक्त ती घ्यावी, तेव्हा आपली ध्येय 2च. एक जी माझ्या मागं सक्तीनं लागली आहेत, म्हणजे जी प्रारब्धाची आहेत, जी माझी राहिली ती संपवणं, हे माझं पहिलं काम. आणि दुसरं पुन्हा असलं काही निर्माण होऊ नये या पद्धतीनं उरलेली स्वातंत्र्यातली कर्म करणं आपलं ठरलेलं आहे 2 गोष्टीबद्दल. पुढचं कर्म असं की जे मला परत बांधणार नाही, ते माझं राहिलं तिथे, म्हणून मला आज ते भोगावं लागतं. ती माणसं भेटतात, ते तसं ते वागतात, ते सगळं काय भार घालू दे, नाहीतर काय स्तुती करू दे, निंदा करू दे, ते माझ्यावर येतं. तर तेवढं आपण त्याच्यासाठी ते ध्येय आहे, त्याच्यात ह्या कर्माचा संबंध कुठे येतो तेवढं फक्त करावं. म्हणजे ते त्या ध्येयाचं युक्त ती घ्यावी. तेव्हा माझ्या ह्या ध्येयाला ते बरोबर आहे का नाही,
मला हे माझं संपवण्याचं काम आहे, संपवलं म्हणजे संपलं. आता त्याच्यातून पुन्हा त्याच्यातून जर काही अपेक्षा ठेवली गेली की संपलं, परत पुन्हा अडकलं ते, मी पुन्हा आता परत ते निस्तरण आलं, तेव्हा हे नको, ते आलेलंच आहे सक्तीने वाटायला, ते करावंच लागेल. आणि तसंच इकडे ह्या बाजूला पण आहे की जे आपल्याला ह्या प्रारब्धाने नाही, माझ्या स्वातंत्र्याने मी केलेलं आहे, तर ते करून सुद्धा ते मला पुन्हा अडकवू शकतं. त्यासाठी आपल्याला हे पाहिजे की त्याला अडकवता कामा नये. मी यात्रा करेन पण केलीत का, कशी झाली, मग तुम्हाला काही नाही, काय जाऊन आलो संपलं, काय नव्हतं इतकं, ते आपण त्यापासून बाजूला आहोत. तसं जर झालं तर जिथे मध्ये निवड आहे तिच्यामध्ये जी बांधण्याची पुढे क्रिया आहे ती होणार नाही. म्हणून यासाठी आपल्याकडे कर्म अर्पण करण्याची पद्धत आहे. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु असं प्रत्येक शेवटी सगळ्याच्या म्हटलेलं आहे, तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. ते जे सद्ब्रह्म जे मूळ आहे त्याला हे अर्पण असो. काय वर जे लिहिलेलं आहे, केलेलं आहे, काय आता अगदी साधे संध्या केली, पूजा केली, तरी सुद्धा शेवटी सगळं सच्चिदानंद अर्पणमस्तु, काय नाही. असं केल्यानंतर मग पुन्हा त्याचं काय हा प्रश्नच उद्भवत नाही. ते त्यांचं काम आहे. आता ते कर्मच आपलं नाही तर मग कुठे प्रश्न येतो मग. म्हणजे असं ते ध्येय असं युक्त ती घ्यावी, बाकीची टाळणी बरी. ज्यांनी असं अडकायची शक्यता आहे ती नकोच होतं आपल्याला. असं आता संतांचे फोटो मी फक्त 2 बाकीचे ठेवतो. आता संतांचे फोटो देवघरात लावावेत का नाही, अगदी आनंदाने लावावेत. संतांच्या चरित्रासारखं सुवर्ण नाही आणि संतांच्या चरित्रासारखा आदर्श नाही, तर असं जर आहे, कारण ते जगून दाखवतात. आपल्याला देवांची कल्पना नाही, आपल्याला देवाचा साक्षात्कार होऊ शकत नाही, हे सगळे अडचणी आहेत. संत आपले वावरून गेलेले आहेत. संत महापरी देही आले, पुढे पाहता देवची झाले, असं आहे ना. मग ते देहात येऊन जे केलं, ती सगळ्या प्रकारचे आपल्याला जेवढे सहन करावे लागले असतील त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी सहन केलेल्या आहेत गोष्टी. निंदा सहन केल्यात, अपमान सहन केलेत, दुःख सहन केलेत, हे सगळं त्यांनी सहन केलेलं आहे. तर ते कारण असू नये कुठल्या माणसाला साधना नाकारायला. कारण तो म्हणतो त्याच्या म्हणजे ते कारण दाखवतो तो की मी आजारी आहे म्हणून मला जे जमत नाही, मला असं हे जमत नाही, हे माझी परिस्थिती अशी आहे म्हणून. ती सगळी परिस्थिती तुम्ही एक कुठलं तरी चित्र काढता, ती सगळी परिस्थिती सापडेल आपल्याला की यांच्या वाट्याला ही परिस्थिती होती, माझ्या वाट्याला असं दुःख आलं म्हणून माझ्याकडनं होत नाही, माझ्या वाट्याला असं आजारपण आलं म्हणून होत नाही. ते सगळं त्यांच्या ह्याच्यात आलेलं असतं. मग आपण आपल्याला एक्सक्यूज राहत नाही. म्हणजे एकतर ते म्हणावं की माझी करायची इच्छा नाही आहे असं म्हणावं, हे आपल्याकडून प्रामाणिकपणा तरी निदान उत्तर मिळावं अशी अपेक्षा आहे. आणि नसेल तर आपण करायला लावावं सरळ, हे त्यांचं चरित्र वाचलं की कळतं. म्हणून संताचा फोटो लावा, अगदी काही हरकत नाही. आणि पुढं असं आहे की यात दुसरा प्रश्न आहे, कुणी म्हणतं की अमुक अत्तर लावलं की त्याच्या शुभलहरी येतात. बर, फॅन चालू असताना तर नुसते ते काय माहिती नाही मला. तर हिना लावू नये, पण महाराजांना हिना अत्तर आवडतं तर कुठलं वापरावं. माझं म्हणणं अत्तर अजिबात वापरू नये. महाराजांची क्षमा मागतो, कारण महाराजांना नक्की आवडत होतं की नाही हे काय मला माहीत नाही. अनेक वेळेला असं आहे की शिष्यांना जे आवडतं ते आपल्याला गुरुला आवडतं असं सांगण्याची एक पद्धत आहे. खूप ठिकाणी, खूप प्रचंड. म्हणजे मी अगदी ह्या बाबतीत अनुभव घेऊन सांग. अहो ते महाराजांच्या वेळेपासून आहे. कोण महाराजांच्या वेळेपासून ह्याच्यातलं पुढची 5-25 वर्ष काही नाही तिथे. आपण बघा आपल्या महाराजांचं हे चाललं चरित्रातलं म्हणून सांगतो की ते तेव्हापासून आहे. ते असंच तो भात असतो, असंच ते गोड लागतं, ते हा मुकच लागतं. मुलं काय शिष्यांना काय काय लागत होतं ते त्यावरनं कळतं मला. एवढंच मी त्याचा बोध घेतो, बाकी काही नाही. बाकी जर त्यांच्या चरित्रातलं असेल तर तिथे तसं आहे. पण हे बाकीचं जे आहे ना हे असं खूप वाढवलेलं असतं. त्यामुळे ते महाराजांना हिनात्तर वगैरे ठीक आहे, आपल्याला हिनात्तराची आवड असेल तर आपण लावा, पण बाकीच्यांना त्रास होत असेल तर मात्र लावू नका असं माझी विनंती आहे. कारण ते काय आहे, ते अत्तराचे वगैरे ते काय सगळं कृत्रिम आहे शेवटी. महाराजांनी तुम्ही आता जर महाराजांचं सांगत असाल तर अत्तरे वगैरे लावून सुगंध आणणे वेगळे असं लिहिले महाराजांनी. पावडरीने अत्तरे लावून ते येत नसते, ते उपासनेने येते असं महाराजांनीच लिहिले ना. मग ते आपलं कसं वाचण्यात सुटलं. आपलं नाही बाबा सुटतं असलं काय. महाराजांच्या वेळेपासून काय जे असते ती महाराजांच्या वेळेपासून आहे. महाराजांच्या वेळेपासून नाही आता काय काही नाही. निदान जे महाराज म्हणतात त्यांच्या चरित्रातले जे काही दिशा आहे किंवा त्यांच्या सांगण्याची जी दिशा आहे त्याच्याशी तरी ते अनुकूल पाहिजे. हो हे असं तर मित्र महाराज काय मला सांगा, जे चिखलात नाचून दाखवतात आणि ह्याची किंमत काय आहे, त्या अंगरख्याची ते औंदाच्या राजाला दाखवतात, त्यांना हे अत्तराची किंमत असेल असं वाटतं का आपल्याला. आता त्यांना दिलं तर काय तुळशीची ती डोक्यावर धरतील, अत्तरही डोक्यावर ठेवतील, पण दुसऱ्या क्षणी अत्तर आला की हे घेतो मला म्हणून देऊन टाकतील.
वापरणार नाही, हा फरक आहे. आपण त्यांची वृत्ती पाहावी, संतांची वृत्ती काय आहे. त्यांच्याकडे अत्तर देणारे काय, अत्तर काय सोन्याची ताटं भरून देणारे, आपल्या यांच्याकडे सुद्धा शिष्यांच्याकडे त्यांच्या दिलेले आहेत सोन्याची ताटं भरून, देव बरोबर मोरा ते आमकं धमकं सगळं हात लावा देऊन टाक. दुसरा हा गरजू मनुष्य ह्याला देऊन टाकलं. त्यांनी घेतलं म्हटलं तर घेतलं का, तर हो घेतलं असं म्हणावं लागेल. त्या घेतल्यापर्यंतच आपण थांबतो. असं घेतलेलं महाराजांना आवडतं, घ्या. असे किती पुढे निघाले की ते महाराज घेत होते. अरे महाराज घेत होते पण ते देऊन टाकत होते. ते नाही उडतं ते हात लावत होते देऊन टाकत होते. ते शेजारी बसले, त्यांना वाटलं की एकदा नाही का महाराजांच्या ह्याच्यामध्ये आहे की चंगळ दिसते ही, असं वाटलं त्यांना की बरं आहे हे आणून देतात एक लोक, विषयाला आणून दिले, हे आणून दिले, ते आणून दिले, सगळं बघितलं ठीक. ते ठेवलेलं ते कळतं त्यांना तेवढं. आपण काय ते त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. तर त्यामुळे ते दुसरं आल्याबरोबर त्याला अरे तुम्हाला गरज होतं, बरेच दिवस झाले, घेऊन टाकलं. आणि मग त्यांच्याकडे बघितलं, हे असं आहे म्हणले, ते जरी मिळालं असलं ते असं करायचं असतं. म्हणजे असं करायचं असतं हे कोणी त्याच्या रेतातलं वाचत नाही की महाराजांसमोर ते हे ठेवलेलं आहे. त्यामुळे ते काय तर काय त्याच्यात काय प्रॉब्लेम काय आपल्याला आणि इतरांना सुगंध यावा ही गोष्ट खरी आहे. हे यासाठी हे अत्तर वगैरे लावली जातात. काही फरक पडत नाही. खरं सांगायचं तर केमिकलाइज झालं आहे. उदबत्ती लावायची सोय राहिली नाही आता. तुम्ही बघितलं ना, काही वेळा बंद करावी लागते, माणसांना ठसका लागतो. साधी उदबत्तीची गोष्ट आहे, पण ती हँडमेडसुद्धा सरळ मिळत नाही आता. त्याच्यात ते मिसळलेलं असतं, नको वाटतं. काय राहिलं शुद्ध मला सांगा. कुंकू मिळते शुद्ध, तुम्हाला आहे कुंकवाची माहिती, कल्पना आहे ना आपल्यासमोर. काय मिसळतात आणि काय होतं त्याचं ते माहिती आहे ना. गुलालाचं काय होतं माहिती आहे ना. हे पंढरपूरकर वगैरे कोणी असतील तर तुम्हाला माहिती आहे काय कसं मिसळतं. बुक्क्याची अवस्था ती, कुंकवाची अवस्था ती, गुलालाची अवस्था तशी, हे सगळ्या भस्माची अवस्था तशी, असं सगळं झालेलं आहे. मग काही करू नये, आपल्या भक्तिभावानं नमस्कार करावा तेवढा आपल्या हातात सांगायचं तर. आणि हे उपासनेचं तेज आहे, ते मिळवावं, त्याचा सुगंध असतो. तेव्हा यातलं काही नाही. गुरुंना, खऱ्या गुरूंच्या दृष्टीनं त्यांना यातलं काय आवडत नाही असं आपण अगदी अवश्य समजायला हरकत नाही. आता माणूस आहे, देह आहे, त्याने आपल्यासारख्या वस्त्र घातली, व्यवहार सांभाळले, ही कृपा आहे. त्यातल्यासाठी ते काय असेल ती बंडी अंगरका काय कोणी काय घातली, चालले त्यांचं काय, त्याच्यात ते काय अडकलेलं नाही कुठं. तर आपण ज्यात त्यांनी सांगितलेलं जे करायचं आहे त्याच्यात अडकायला पाहिजे. त्याऐवजी ते जसे होते काय चाललं होतं त्यातलं काहीतरी बघून त्याच्यात काहीतरी करायचा प्रयत्न, ते खरं काम नाही. तेव्हा खरा आता सुगंधच यायचा आहे ना, तर खरं मत सांगतो महाराजांच्या बाबतीत आपल्याला काय. आता तर महाराजांना हिना आवडतो, हिना लावायचं म्हणजे कशासाठी, महाराजांना हिना आवडत होतो, त्याचा त्यांना सुगंध येईल आणि महाराज आपलं प्रसन्न होतील. आणि मग काय होईल, तर मुलगा होईल, लग्न होईल, आमकुत, हेच ना, दुसरं काय नामाची गोडी लागेल वगैरे असं ते देतील असं काय वाटते. नाही, तसं नाही. म्हणजे हे एवढंच आहे सगळं मिळून. मग ते जे आहे ते आधी बाजूलाच ठेवावं. आणि त्यातूनही मी असं आपल्याला विनंती करेन फक्त की खऱ्या गुरुंना हा आपल्या शिष्याने केलेल्या शुद्ध साधनेच्या सुगंधापेक्षा दुसरा कसलाही सुगंध आवडत नाही. बाकीचे असतीलच तर ते त्याच्या खाली आहेत. इथे मी थांबतो. अजून 2-3 म्हणजे काय जे आहेत ते प्रश्न उद्या आपल्याला वेळ मिळाला सेशन तर बघू. ते आता त्यांच्या तब्येत सगळंच त्यांच्या हातात, त्यामुळे आता त्यावर ठरवूया. काय आपल्या पदांकडे लक्ष असेलच तरी सुद्धा खरं सांगायचं ना, पान 283 पद 134. ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर, काय तर घेऊन बसले माझं काही नाही. संसार जिथे नैसा करून टाकतात मनातला, जिथून हालायला तयार नाही. तुम्ही शस्त्र घेऊन गेलात तर जमणार नाही. योग्यांना कठीण म्हणून सांगितले, पाऊल टाकू नका. आपण परवा आता 12वा अध्याय समय वाचले असेल तर हे त्यात मार्गाला जाऊ नका. आणि जिथे हे भक्तीनं असं साध्य होतंय तर संसार मनातला मायाजाळ काढून टाकणार. आणि ते सुद्धा ज्याच्या वचने संसार, त्यांच्या नुसत्या सांगण्यान संसार उठाउठी आहे असा निघून गेला. आणि त्यांना काय देणार. देव धनसंपत्तीशी, आपलं तर चाललंय हेच, तर धनसंपत्तीशी तरी ते मिथ्या जड राशी उशाशी ठेवले, विष्ठेसारख्या बाजूला करेन असं महाराज म्हणले. 600 लाख रुपये म्हणून ठेवले त्या काळातली भाषा काय असेल. म्हणजे त्यांची स्थिती ओळखावी. देव धनसंपत्तीशी तरी ते मिथ्या जड राशी नुसती. एखाद्या दगडाच्या बाहेर ते ठेवलेला असतो, मातीचा ढिगारा आहे, तितकं त्यांना त्या पैशाची मध्ये आपल्याला जीव खाली होतो. ते संसार मनातला काढून टाकणारे महापुरुष आहेत.
देह करावा अर्पण. आपण तर देह किती त्याची सांभाळ 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 सांभाळ, हे लाव ते लाव ते लाव, केमिकल लाव अमकं लाव, धुवून काढ, गरम पाण्यात ठेव, सगळं इतकं त्याचं करायचा प्रयत्न करतो. आणि ते सुद्धा अर्पण करायला ठरवलं तर त्यांचं म्हणणं तो नाशवंत आहे, तो कशाला अर्पण करतोस, तू तुझ्याच हातात नाही, अर्पण करायला येतो म्हणून पत्र दिलंस तर इथं पोचशील तोपर्यंत आहे का नाही कोण आठवत, इतकी त्याची अवस्था आहे. तरी आम्हाला ते आम्ही तळून काढलेलं आहे तो इतक्या सगळ्यांना. तर ते देह करावा अर्पण तरी तो नाशवंत जाणं हे जाणणारे निरंजन स्वामी. म्हणून निरंजन म्हणे पारा तक नमस्कार. काय होत राई तया सद्गुरूच्या पायी, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी, काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर, ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर. काय होत राई दया सद्गुरूच्या पायी, काय होत राई दया सद्गुरूच्या पायी. देवधन संपत्तीसी तरी ते मिथ्या जड राशी, देवधन संपत्तीसी तरी ते मिथ्या जड राशी. काय होत राई दया सद्गुरूच्या पायी, काय होत राई दया सद्गुरूच्या पायी. देह करावा अर्पण तरी तो नाशवंत, देह करावा अर्पण तरी तो नाशवंत जाण. काय होत राई दया सद्गुरूच्या पायी, काय होत राई दया सद्गुरूच्या पायी. निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार, निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार. काय होत राई दया सद्गुरूच्या पायी, काय होत राई दया सद्गुरूच्या पायी, काय होत राई दया सद्गुरूच्या पायी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.